सविस्तर आढावा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच राज्यभरात सर्वत्र चर्चा असणाऱ्या विषयाची। राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका म्हणजे जणू तारीख पे तारीखचा खेळ झालाय अशी गत झाली आहे। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं, मात्र आता निकाल 21 डिसेंबरलाच लागणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिला। नव्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका नागपूरच्या खंडपीठात दाखल करण्यात आली होती। त्यावर महत्त्वपूर्ण निकाल देताना कोर्टानं उद्याच्या निकालाचा परिणाम 20 डिसेंबरच्या मतदानावर होऊ नये, त्यासाठी 21 डिसेंबरलाच सर्व मतमोजणी करणं योग्य होईल असं म्हटलं। यानंतर निकालाची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली, मात्र 24 नगराध्यक्षांच्या साठी तर तब्बल 731 प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच घेण्यात आल्यानं मोठी नाराजी होती। त्यातच आता निकालही पुढे ढकलण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात मोठी नाराजी समोर येते। जरी आजचं इलेक्शन झालं पोलिंग, तरी त्या सगळ्या याचे निकाल जे आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। काउंटिंग आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट हे 21 तारखेला होईल। कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स जे आहेत तो तत्व बाधित होत होता उद्या होणार। त्याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचा जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील। दरम्यान कोर्टानं निकाल दिलेला आहे। निकाल